तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. TCS एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचा क्वेश्चन पेपर आहे फॉरेस्ट गार्ड वनरक्षकचा. 9 ऑगस्ट 2023 ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट कोणती होती तर ती होती फर्स्ट शिफ्ट. ओके, फर्स्ट शिफ्ट होती. या ठिकाणी आपण रिझनिंगवाल्या पार्टचा एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ओके, रिझनिंग. तर बघा मित्रांनो, आगामी वनरक्षक तसेच TCS पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा पहिला क्वेश्चन, जर खालील अक्षर मालिकेतील अक्षरांची मांडणी वर्णक्रमानुसार केली तर मांडणीच्या मध्यभागी कोणते दोन अक्षरे येतील असे या ठिकाणी विचारलेलं आहे. आधी आपण टोटल अक्षरे मोजून घेऊ मित्रांनो. तर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आहेत मित्रांनो. 12 आहेत म्हणजेच या ठिकाणी 6 म्हणजे अर्धे होतील. ओके, 6 म्हणजे अर्धे होतील आणि आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी कोणते दोन अक्षर येतील हे विचारले मित्रांनो. म्हणजे 6वा आणि आपल्याला 7वा अक्षर शोधायचा आहे. तर बघा आपण अक्षर मालिकानुसार म्हणजे अल्फाबेट ऑर्डरनुसार हे मांडून बघू. बघा मित्रांनो, ए आहे तर ए येईल आधी. त्यानंतर बी आहे का मित्रांनो? इथं बी आहे. ओके, बी पण आहे. त्यानंतर सी आहे का? सी आहे. ओके, सी पण आलेला आहे. त्यानंतर डी बघा, डी आहे का? कुठं डी दिसत नाही मित्रांनो. त्यानंतर ई पण दिसत नाही आणि त्यानंतर एफ दिसतोय मित्रांनो. एफ दोनदा आलेला आहे. ओके, एफ दोनदा. त्यानंतर बघा ई एफ झालं. त्यानंतर जी आहे का? बघा जी आहे. ओके, जी या ठिकाणी आहे. जी पण घेऊ आपण. त्यानंतर बघा एच आहे का मित्रांनो? एच आहे का? एच नाही आहे. त्यानंतर जर बघितलं आय तर आय या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपल्याला 6वा आणि 7वा जो वर्ड लेटर आहे मित्रांनो, लेटर या ठिकाणी मिळालेला आहे, अक्षर मिळालेलं आहे. बघा 5 या ठिकाणी झाले, 6 आणि 7. ओके, 6वा आणि 7वाच हे काय होतील मित्रांनो, मधातले दोन अक्षर होतील. त्यामुळे समोर चेक करून बघण्याची काही गरज नाही. ओके, बघा जी आणि आय हे दोन वर्ड काय होतील मित्रांनो, दोन लेटर मधातले असतील. ओके, पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, ज्याप्रमाणे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी इंटरचेंज झाल्याचं दिसते मित्रांनो. हे जे लेटर्स आहेत या ठिकाणी आलेले लेटर इंटरचेंज झाल्याचं दिसते. बघा ए बी, त्यानंतर ई आहे. ओके, टी आहे आणि आर आहे. ओके, बघा मित्रांनो, ए बी काय झालेला आहे, बी ए झालेला आहे. ओके, बी ए झालेला आहे या ठिकाणी. बघा बी ए, त्यानंतर ई जसंच्या तसं ठेवलेलं आहे आणि टी आर काय झालेला आहे, आर टी झालेला आहे. ओके, आर टी झालेला आहे. बघा मित्रांनो, ई जसंच्या तसा ठेवून या ठिकाणी यांची प्लेस काय केलेली आहे, इंटरचेंज केलेली आहे. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एन डी जी आर आणि टी पण शोधायचे आहे. ओके, तर बघा यांची प्लेस इंटरचेंज होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी डी येईल, त्यानंतर या ठिकाणी एन. ओके, आणि जी कसं राहतं मित्रांनो, जसंच्या तसं राहतं, याची प्लेस बदलत नाही, तो तिसऱ्या प्लेसवर येईल. त्यानंतर आर टीची प्लेस काय होईल, इंटरचेंज होईल. बघा ओके, तर बघा काय येईल मित्रांनो, डी एन जी टी आर येईल. डी एन जी टी आर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा साईन दिलेले आहेत मित्रांनो आणि साईननुसार कोण काय असेल हे या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला या पदावलीतील व्ही चे यस सोबतचे नाते काय असेल हे आपल्याला शोधून काढायचे आहे. ओके, बघा यस हॅश टी आहे मित्रांनो. हॅश कुठं दिसतं, या ठिकाणी आहे, म्हणजे यस हा टीचा भाऊ असेल. ओके, बघा मी या ठिकाणी बनवत आहे, यस हा कुणाचा भाऊ आहे मित्रांनो, टीचा भाऊ आहे. ओके, बघा मी नेहमी तुम्ही जर बघत असाल मित्रांनो तर हा जो आहे बॉक्स मी कशासाठी करतोय, पुरुषासाठी करतोय. गोल कशासाठी करणार मित्रांनो, फिमेलसाठी करेन, स्त्रीसाठी करेन. ओके, आणि हे भाऊ असतील तर या ठिकाणी मी खाली रेषा ओढणार आणि हात जर कपल असेल मित्रांनो तर कपलला काय करणार, मी गोल करणार. ओके, एवढं लक्षात ठेवा. तर यस हा काय मिळालेला आहे मित्रांनो, टीचा भाऊ मिळालेला आहे. टीचा जेंडर आपल्याला मिळालेला नाही आहे. ओके, त्यामुळे याला यस हा निश्चितच पुरुष आहे, त्यामुळे याला बॉक्स केला आहे. ओके, त्यानंतर बघा टी पर्सेंट यू आहे मित्रांनो. पर्सेंट कुठं आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे टी हा यूचा मुलगा आहे. ओके, हा जो टी आहे मित्रांनो हा कुणाचा मुलगा आहे, यूचा मुलगा आहे. ओके, त्यानंतर बघा यू अँड आर आहे मित्रांनो. अँड कुठं आहे, इथं आहे, म्हणजे यू ही आरची काय असेल, मुलगी असेल. ओके, यू ही काय आहे, आरची मुलगी असेल. ओके, आरची मुलगी. त्यानंतर बघा आर ॲट द रेट व्ही आहे. ओके, आर ॲट द रेट कुठं आहे, इथं आहे मित्रांनो, म्हणजे आर हे व्हीचे कोण असतील, वडील असतील. ओके, आर हे जे आहेत मित्रांनो व्हीचे वडील आहेत. ओके, व्हीचे वडील आहेत. ओके, म्हणजे हे यू आणि व्ही कोण असतील मित्रांनो, भाऊ असतील. ओके, भाऊ बहीण किंवा बहीण बहीण असू शकतात मित्रांनो. व्हीचं जेंडर कन्फर्म आपल्याला मिळालेलं नाही. ओके, त्यानंतर बघा व्ही हॅश डब्ल्यू आहे. ओके, व्ही हॅश डब्ल्यू म्हणजेच व्ही हा डब्ल्यूचा भाऊ होईल. ओके, व्ही हा कोणाचा भाऊ होईल,
डब्ल्यूचा भाऊ होईल. ओके, डब्ल्यूचा भाऊ. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपली डायग्राम बनलेली आहे. आता बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे, व्ही चे यस सोबतचे नाते काय मित्रांनो, यस सोबतचे म्हणजे यसचा व्ही कोण होते हे आपल्याला शोधायचं आहे. बघा यसची आई कोण आहे मित्रांनो, यू आहे. ओके, आणि यू म्हणजे आईचा भाऊ. ओके, म्हणजे यसचा काय कोण होईल मित्रांनो, आईचा भाऊ यसचा मामा होईल ना. ओके, यसचा मामा होईल, म्हणून बघा या ठिकाणी मामा आलेला आहे. ओके, या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, या ठिकाणी मावशीचं पती सुद्धा आहे मित्रांनो, हे इंग्लिशचं ट्रान्सलेशन केले आहे आणि ट्रान्सलेशन बरोबर होत नसतं मित्रांनो, या ठिकाणी मामा करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येऊ शकेल असं विचारलेलं आहे मित्रांनो. बघा आधी आपण डिफरन्स बघणार. 3 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. त्यानंतर 4 आणि 6 मध्ये कितीचा फरक येईल, 2चा फरक. 6 आणि 8 मध्ये सुद्धा 2चा. ओके, त्यानंतर 8 आणि 11 मध्ये कितीचा येत आहे, 3चा फरक येत आहे. ओके, त्यानंतर 11 आणि 14 मध्ये 3चाच फरक येत आहे मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी पण 3चाच फरक आहे. 17 आणि 21 मध्ये 4चा फरक येत आहे मित्रांनो. ओके, आता बघा या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. हा फरक कसा होता आहे मित्रांनो, 1, त्यानंतर 2 2, त्यानंतर 3 3 3, त्यानंतर जर हा सिक्वेन्स आपण सेम ठेवला मित्रांनो तर या ठिकाणी 4 वेळा 4 येईल. ओके, त्यानंतर 5 वेळा 5 येईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी 1 हा 1 वेळा आलेला आहे, 2 हा 2 वेळा आलेला आहे, 3 हा 3 वेळा, 4 हा 4 वेळा आणि 5 हा 5 वेळा. हा सिक्वेन्स बघून पाहू मित्रांनो काय होता. या ठिकाणी 4 हा किती वेळा राहायला पाहिजे, 4 वेळा राहायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जर आपण 4 वेळा घेतलं तर 21 + 4 किती येईल, 25 येईल. ओके, आणि 25 नंतर 29 म्हणजेच या ठिकाणी पण 4चा फरक असेल आणि 29 + 4 केलं तर या ठिकाणी 33 होईल मित्रांनो. म्हणजे 4 वेळा 4 येत आहे. त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी 33 38 5चा फरक, या ठिकाणी पण 5चा फरक, 5चा फरक, इथं पण 5चा येत आहे मित्रांनो. आणि 53 आणि 58 मध्ये सुद्धा 5चा. म्हणजे आपला जो लॉजिक आहे मित्रांनो 1 1 2 2 3 3 4 4 5 5चा हा करेक्ट जात आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय येईल मित्रांनो, 25 येईल. ओके, तुमचा तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा पुन्हा मध्यभागी कोणती संख्या येईल हा प्रश्न आलेला आहे. बघा चढत्या क्रमाने आपल्याला मांडायचा आहे. चढत्या क्रमाने म्हणजेच कमीपासून जास्तपर्यंत. तर बघा मित्रांनो सर्वात कमी काय आहे या ठिकाणी, 600 वाले दिसत आहेत. या ठिकाणी 600 वाले किती आहेत, 3 आहेत. ओके, तर बघा आधी काय येईल मित्रांनो, 645 येईल, त्यानंतर 654 येईल आणि त्यानंतर 658 येईल. ओके, त्यानंतर बघा आधी आपण मोजले नाही मित्रांनो टोटल किती संख्या आहेत, मध्यभागी कोणती जे कोणत्या क्रमांकाची येईल. तर बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत मित्रांनो, सॉरी 9 आहेत. किती, 4 4 8 आणि 1 9. ओके, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला 4 इकडे ठेवलं, 5वी संख्या ही होईल आणि 4 इकडे होईल, म्हणजेच या ठिकाणी टोटल 9 संख्या होतील मित्रांनो. म्हणजे 5वी संख्या मध्यभागी येईल मित्रांनो. ओके, तर बघा 3 संख्या झालेल्या आहेत. त्यानंतर बघा चौथी कोणती येईल, 700वी बघा मित्रांनो. आता 700वी बघा 756 आलेला आहे, त्यानंतर 754 आलेला आहे आणि 734 पण आलेला आहे. ओके, म्हणजे 700 वाल्या किती आलेल्या आहेत मित्रांनो, 700 आणि या 704 संख्या आलेल्या आहेत. तर यामधून सर्वात लहान कोणती असेल मित्रांनो, 734 असेल. ओके, 734 आणि त्यानंतर जर बघितलं 745. ओके, 745 म्हणजे 5वी संख्या आपल्याला काय मिळाली मित्रांनो, 745 मिळालेली आहे. बघा 4 आणि 5वी म्हणजेच मधातली संख्या कोणती असेल मित्रांनो, 745. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मॉर्निंग वॉक करताना शिखाने दक्षिणेकडे चालण्यास सुरुवात केली आणि 100 मीटर चालल्यानंतर ती डावेकडे वळली. बघा मित्रांनो या ठिकाणी मॉर्निंग वॉक करत आहे शिखा. शिखा इथून मॉर्निंग वॉक करताना दक्षिणेकडे चालण्यास सुरुवात केली आणि 100 मीटर ती चालल्यानंतर बघा या ठिकाणी 100 मीटर मी याला चालवत आहो, 100 मीटर. ओके, त्यानंतर 100 मीटर चालल्यानंतर ती तिच्या डावीकडे वळली, डावीकडे इकडे वळेल मित्रांनो. ओके, आणि डावीकडे वळल्यानंतर ती 100 मीटर पुन्हा चालत आहे. ओके, 100 मीटर या ठिकाणी पुन्हा चाललेली आहे. ओके, त्यानंतर ती तिच्या उजवीकडे वळली आणि 50 मीटर चालली. ओके, उजवीकडे वळून किती चालत आहे, 50 मीटर चालत आहे आणि त्यानंतर ती पश्चिमेकडे वळत आहे आणि 200 मीटर चालत आहे. ओके, बघा 100 मीटर इथपर्यंत होईल आणि 100 मीटर इथपर्यंत होईल. ओके, म्हणजेच 100 आणि 100 200. ओके, 200 पश्चिमेकडे म्हणजेच या दिशेकडे जाईल. ओके, इथं. त्यानंतर बघा मित्रांनो 200 मीटर चाललेली आहे. त्यानंतर ती तिच्या उजवीकडे वळण घेते. ओके, उजवीकडे म्हणजे इकडे होईल मित्रांनो आणि ती पुढे 200 मीटर पुन्हा जाते. ओके, या ठिकाणी पुढे 200 मीटर पुन्हा जात आहे. ओके, या ठिकाणी बघा इथपर्यंत 150 होईल कारण हा 100 आहे आणि हा 50 आहे. ओके, 150 आणि हा 200 म्हणजे 50 आणि 150 हा होईल. ओके, बघा या ठिकाणी 200 आलेली आहे,
तिच्या उजवीकडे वळून ती 200 मीटर चाललेली आहे. आता पुन्हा ती उजवीकडे वळत आहे मित्रांनो. इथपर्यंत 100 चालेल आणि इथपर्यंत 100 चालेल. ओके, म्हणजे टोटल 200. ती तिच्या उजवीकडे वळून 200 मीटर चालली आहे. आता ती सुरुवातीच्या स्थानापासून कोणत्या दिशेला असेल असं या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. हा सुरुवातीचं स्थान आहे मित्रांनो आणि सुरुवातीच्या स्थानापासून कोणीकडे आहे ती या बाजूला आहे. ओके, म्हणजे या दिशेला आहे. तर ही दिशा कोणती असेल मित्रांनो बघा. जर आपण दिशा पाडल्या तर काय होईल, या ठिकाणी आग्नेय होईल. ओके, आग्नेय. त्यानंतर ईशान्य होईल, ईशान्य. ओके, त्यानंतर ही वायव्य होईल आणि ही नैऋत्य. ओके, तर या ठिकाणी कोणती दिशा आहे मित्रांनो, ही आहे आणि ही कोणती असते, ही वाली ईशान्य असते. ओके, ईशान्य तुमची करेक्ट ऑप्शन असेल. ओके, ऑप्शन नंबर 2 ईशान्य काय असेल मित्रांनो, करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, गटात न बसणारा अक्षर समूह या ठिकाणी शोधायचा आहे. 3 विशिष्ट तऱ्हेने सारखे आहेत आणि एक काय आहे, वेगळा आहे. जर बघितलं मित्रांनो, सर्व वर्डमध्ये काय आहे, सर्व अक्षरांमध्ये 4-4 लेटर आलेले आहेत. ओके, या ठिकाणी पण 4 आहेत, या ठिकाणी पण 4 आहेत आणि इथे काय मित्रांनो 3 आहेत. म्हणजेच वेगळा गटात न बसणारा वर्ड कोणता असेल मित्रांनो, कोणता ऑप्शन असेल तर तुमचं चौथा ऑप्शन. ओके, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, सिंपल होता मित्रांनो. त्यानंतर बघा पुन्हा नातेसंबंधावर आलेला आहे क्वेश्चन. रेखाची तिच्या मैत्रिणीशी ओके ओळख करून देताना भारती म्हणाली. भारती काय म्हणाली मित्रांनो बघा. भारती काय म्हणत आहे की ती माझ्या सासऱ्यांच्या एकुलत्या एक सुनेच्या. बघा ही जर भारती पकडलं मित्रांनो. ओके, भारती जर या ठिकाणी ठेवलं. ओके, भारती जर या ठिकाणी ठेवलं तर भारती काय म्हणत आहे, माझ्या सासऱ्यांच्या. ओके, म्हणजे हा या ठिकाणी हिचा, एक मिनिट, भारतीचा पती या ठिकाणी असेल मित्रांनो. ओके, भारतीचा पती असेल आणि या पतीचा वडील म्हणजेच हा कुणाचा होईल, भारतीचा सासरा होईल. या ठिकाणी वडील करतोय मी. ओके, म्हणजे भारती काय म्हणताय, माझ्या सासऱ्याच्या. ओके, सासऱ्याच्या एकुलती एक सुनेच्या मुलाची. ओके, एकुलती एक सून कोण होईल मित्रांनो, ही स्वतः होईल, भारतीच होईल. ओके, आणि हिच्या मुलाची. ओके, हिचा जो मुलगा आहे मित्रांनो, त्या मुलाची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजेच या ठिकाणी ही मुलगी होईल मित्रांनो. याच्या म्हणजे भारतीची कोण होईल, भारतीची नात होईल. ओके, तर बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे, रेखाचे भारतीशी नाते काय. ओके, बघा मित्रांनो, भारती ओळख करून देत आहे. कुणाची ओळख करून देत आहे मित्रांनो, या व्यक्तीची. ओके, आणि ही व्यक्ती कोण आहे मित्रांनो, रेखा आहे. ओके, रेखा आहे. तर बघा या ठिकाणी रेखाचे भारतीशी नाते काय असेल मित्रांनो, भारतीशी नाते म्हणजे भारतीचे कोण असेल मित्रांनो, ही रेखा. नाती नसेल. ओके, नात असेल. तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, एंट्रन्स या शब्दात अशा किती अक्षर जोड्या आहेत, त्याच शब्दातील त्यांच्या दरम्यानच्या अक्षरांची संख्या ही इंग्रजी वर्णक्रमातील त्यांच्या दरम्यान अक्षरांच्या संख्या इतकीच असेल. ओके, बघा मित्रांनो, एंट्रन्स आहे ENTERANCE. ओके, तर आपल्याला त्यांच्या इंग्रजी वर्णक्रम म्हणजे अल्फाबेट ऑर्डरमध्ये जेवढे त्यांच्यात गॅप असते मित्रांनो, जेवढे लेटर प्रेझेंट असतात तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे की सेम लेटर कोणत्या दोन अक्षरांमध्ये आहेत. ओके, तर बघा मित्रांनो, ई आणि टी जर बघितलं. ओके, ई आणि टी, तर ई आणि टी मध्ये भरपूर लेटर येतात मित्रांनो. फक्त एक या ठिकाणी लेटर आहे म्हणून एक येईल का मित्रांनो, एकच लेटर येणार नाही. तर ई आणि टी मध्ये बरेचसे लेटर असतात. ओके, त्यानंतर ई आणि ई मध्ये काहीच लेटर नसतात मित्रांनो, शून्य असतात. पण या ठिकाणी 2 लेटर आलेले आहेत. ओके, म्हणून हा पण ऑप्शन होणार नाही. त्यानंतर ई आणि आर जर बघितलं तर ई आणि आर मध्ये 3च लेटर असतील का मित्रांनो, अल्फाबेट ऑर्डरमध्ये 3च लेटर असणार नाही. 12 इंग्रजी 12 3च लेटर असणार नाही. त्यानंतर ई आणि ए जर बघितलं तर ई आणि ए मध्ये फक्त 3च लेटर असतात मित्रांनो. ओके, बघा ABCD आणि ई जर केलं मित्रांनो तर इंग्रजी वर्णक्रमात किती आहेत, ए आणि ई मध्ये 3च आहेत. पण या ठिकाणी किती येत आहेत, 4 येत आहेत मित्रांनो. म्हणजे हा पण ऑप्शन या ठिकाणी घेणार नाही. ओके, त्यानंतर बघा ई आणि एन जर बघितलं मित्रांनो, ई आणि एन, तर ई आणि एन मध्ये किती असतील, 9 लेटर असतील मित्रांनो. पण या ठिकाणी आपल्याला किती मिळतील, 1 2 3 4 5च मिळतील. ओके, त्यामुळे या ठिकाणी हा पण होणार नाही. त्यानंतर ई आणि सी मध्ये एवढे असतात का मित्रांनो, 6 लेटर असतात का, 6 लेटर राहत नाही. त्यानंतर जर बघितलं, एक मिनिट. ओके, त्यानंतर जर बघितलं ई आणि ई मध्ये पण काहीच लेटर नसतात. ओके, त्यानंतर एन जर बघितलं मित्रांनो तर एन टी मध्ये 1 0 म्हणजे काहीच नाही मित्रांनो. त्यानंतर एन ई मध्ये भरपूर असतील, एकच नसेल. एन आर जर बघितलं तरी त्यामध्ये 2च नसतील मित्रांनो, बरेच असतील. ओके, त्यानंतर एन ए जर बघितलं तर त्या ठिकाणी पण बरेच मिळतील. म्हणजे या ठिकाणी एन एन, एन सी आणि एन ई यामध्ये पण कोणताही आपल्याला मिळत नाही. ओके, त्यानंतर जर बघितलं टी आर. ओके, बघा मित्रांनो, PQRST आपल्याला मिळत आहे मित्रांनो. टी आणि आर मध्ये एकच असतं आणि या ठिकाणी पण काय आलेलं आहे, एकच आलेला आहे, ई आलेला आहे. ओके, म्हणजे हा एक भेटला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला.
म्हणजे जेवढ्या इंग्रजी वर्णक्रमामध्ये जेवढे या ठिकाणी काय असेल त्यांच्या मधात जेवढे संख्या असतील, संख्या म्हणायच्या किंवा अक्षर म्हणायच्या, जेवढे अक्षर असतील मित्रांनो तेवढेच अक्षर तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत टी आणि आरमध्ये. ओके, त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर टी आणि ए मध्ये पण काही मिळत नाही, टी आणि एन मध्ये पण नाही मिळत मित्रांनो, टी आणि सी आणि टी आणि ई मध्ये पण मिळत नाही. त्यानंतर जर बघितलं आपण ई बघितलं, ई आणि ए मध्ये पण नाही मिळत. ओके, एन मध्ये पण नाही मिळत, सी मध्ये आणि ई मध्ये. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पुन्हा बघितलं मित्रांनो एन, ए आणि सी यामध्ये पण नाही मिळत, त्यानंतर ए आणि ई मध्ये पण नाही मिळत मित्रांनो, त्यानंतर एन ई मध्ये पण मिळत नाही. फक्त तुम्हाला काय मिळतं, एकच मिळतं, आर आणि टी. ओके, आर आणि टी मध्ये जेवढे लेटर आहेत मित्रांनो तेवढेच लेटर या एंट्रन्समध्ये आहेत. ओके, तुमचं या ठिकाणी चौथं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, अशाच प्रकारे तुम्हाला पण शोधायचे असतात मित्रांनो, चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. त्यानंतर बघा उद्याच्या नंतरचा तिसरा दिवस मंगळवार असेल. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी आज आहे. ओके, आणि हा उद्या आहे. ओके, उद्याच्या नंतरचा तिसरा दिवस मंगळवार असेल. ओके, 1, 2 आणि तिसरा दिवस काय असेल मित्रांनो, मंगळवार. ओके, मंगळवार असेल. तर आजच्या आधीचा तिसरा दिवस आठवड्याचा कोणता दिवस असेल हा विचारला आहे मित्रांनो. बघा हा आज आहे, आजच्या आधीचा 1, 2 आणि हा तिसरा दिवस कोणता वार असेल हे विचारलं आहे मित्रांनो. ओके, तर बघा या ठिकाणी जर मंगळवार असेल, ओके, हा जर मंगळवार असेल मित्रांनो तर या ठिकाणी सोमवार हा होईल. ओके, त्यानंतर हा रविवार होईल. ओके, रविवार होईल आणि उद्याचा वार काय होईल मित्रांनो, शनिवार होईल. शनिवार, आज शुक्रवार असेल. ओके, शुक्रवार असेल आणि त्यानंतर गुरुवार, हा बुधवार. ओके, बुधवार आणि हा मंगळवार. ओके, मंगळवार असेल मित्रांनो, या ठिकाणी मंगळवार करेक्ट ऑप्शन असेल. ओके, या ठिकाणी बघा चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागी क्रमवार भरल्यास ती मालिका पूर्ण करणाऱ्या अक्षरांचे संयोजन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. ओके, बघा मित्रांनो आधी टोटल किती आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. बघा 3 या ठिकाणी आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत मित्रांनो, 11, 12, 13, 14, 15 आहेत. ओके, 15 आहेत मित्रांनो, तर आपण 5-5चे गट या ठिकाणी तयार करू शकतो. ओके, जर आपण 5-5चे गट तयार केले तर काय होईल, यस ब्लँक ब्लँक यस आणि एच होईल. ओके, त्यानंतर बघा यस यस. ओके, पी एस या ठिकाणी एच. ओके, एच आहे. त्यानंतर बघा ब्लँक ब्लँक पी एस आणि एच. ओके, बघा मित्रांनो आपल्याला एक सिरीज भेटलेली आहे या ठिकाणी, म्हणजे ही एसची लाईन असेल. ओके, एसची लाईन असेल, त्यानंतर ही पण एसची लाईन असेल मित्रांनो, त्यानंतर ही पीची लाईन असेल. बघा या ठिकाणी 2 मध्ये पी आलेला आहे, त्यानंतर या ठिकाणी एस एस येत आहे, म्हणजे एसची लाईन ही असेल आणि एचची लाईन ही असेल. ओके, म्हणजेच बघा मित्रांनो पहिल्या ब्लँकमध्ये काय यायला पाहिजे, पहिल्या ब्लँकमध्ये एस यायला पाहिजे. ओके, त्यानंतर दुसऱ्या ब्लँकमध्ये काय येईल मित्रांनो, पीच्या खाली पी येईल. ओके, त्यानंतर बघा तिसरी ब्लँक कोणती आपल्याकडे, ही आहे. ओके, ही आहे तिसरी ब्लँक, तर तिसऱ्या ब्लँकमध्ये यस येईल आणि चौथ्या ब्लँकमध्ये पण यस येईल. ओके, म्हणजेच तुमचं काय क्रम बनत आहे मित्रांनो, यस पी एस एस बनत आहे. ओके, यस पी एस एस बनत आहे. बघा हा ऑप्शन तुम्हाला कुठं मिळते, एस पी एस एस तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल केली पाहिजे असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि आपल्याला समीकरणाचे उत्तर किती पाहिजे मित्रांनो, 41 पाहिजे. ओके, तर बघा आधी आपण 5 आणि 16 मध्ये काय करू, बदल करून बघू. तर बघा 16 गुणिले किती होईल, 4 होईल, प्लस 16 आहे मित्रांनो, तर या ठिकाणी 5 घ्यायचा आहे आपल्याला, भागिले 8 मायनस 11. बघा मित्रांनो आधी आपण भागाकार सॉल्व करू. तर भागाकार जर सॉल्व केले मित्रांनो तर तुमचा आन्सर कसा येईल, पॉईंटमध्ये येईल. ओके, 0 पॉईंट समथिंग येईल मित्रांनो. ओके, ते 0 पॉईंट समथिंग जर आलं तर तुमचं या ठिकाणी उत्तर पण किती येईल मित्रांनो, पॉईंटमध्ये जाईल. ओके, आणि आपल्याला पॉईंटमध्ये पाहिजे नाही मित्रांनो, उत्तर किती पाहिजे, 41 पाहिजे, म्हणजेच हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जर बघितलं 11 आणि 5. ओके, तर बघा 5च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, आपल्याला 11 घ्यायचं आहे, गुणिले 4 प्लस 16 भागिले 8. ओके, आणि 11च्या ठिकाणी आपण काय घेणार, 5 घेणार. ओके, म्हणजे मायनस 5. ओके, तर आता बघा हे सॉल्व करून बघू आपण. 8, 2, 16 होतात. ओके, त्यानंतर जर बघितलं तर 11, 4, 44 होतात. ओके, आता बघा या ठिकाणी 44 प्लस 2 मायनस 5. ओके, आता बघा 44 प्लस 2 म्हणजे 46 होतील. ओके, आणि 46 मायनस 5 किती होईल मित्रांनो, 41 होईल. ओके, 41 म्हणजे तुमचं हे जे ऑप्शन आहे मित्रांनो हे काय होत आहे, करेक्ट येत आहे. ओके, तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दुसरं असेल मित्रांनो, 11 आणि 5. ओके, नेक्स्ट बघा
खालीलपैकी कोणता पर्याय हा खाली दिलेल्या प्रतिमेचे पाण्यातील प्रतिबिंब असेल म्हणत आहे. पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा मित्रांनो, पाण्याचं प्रतिबिंब हे या ठिकाणी तयार होईल. या डायग्रामचं या ठिकाणी तयार होईल मित्रांनो. ओके, तर बघा कसं तयार होईल. बघा मित्रांनो, मी या ठिकाणी डायग्राम बनवून बघतो. ओके, जर इथं बॉक्स आलेला आहे आणि हा स्टार आलेला आहे मित्रांनो, तर पाण्यातील प्रतिमेसाठी या ठिकाणी बॉक्स बनेल आणि या ठिकाणी स्टार बनेल. ओके, या ठिकाणी स्टार बनेल मित्रांनो. आणि जशी ही डायग्राम आहे, ओके, समजून घ्या मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी पण हा सेम बनेल मित्रांनो, सेम बनेल. ओके, अशा प्रकारची ही डायग्राम बनेल. ओके, आणि खाली खाली काय असेल मित्रांनो, या ठिकाणी सर्कल असेल. ओके, असा जो सर्कल आहे हा सर्कल इकडे असेल. तर बघा मित्रांनो, पहिला जो ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये या ठिकाणी दिसत आहे का मित्रांनो अशी डायग्राम. हा बॉक्स आहे आपल्याला या ठिकाणी पाहिजे होता. ओके, या ठिकाणी बॉक्स आहे नाही, त्यामुळे हा ऑप्शन असेल का, हा ऑप्शन नसणार. ओके, त्यानंतर बघा दुसरी पण डायग्राम या ठिकाणी बनत नाही मित्रांनो. आपल्याला बॉक्स कुठं पाहिजे होता, या ठिकाणी पाहिजे होता. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी हा जो ऑप्शन आलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी बॉक्स आहे. ओके, या ठिकाणी बॉक्स आहे पण हा स्टार नाही मित्रांनो. ओके, आपल्याला स्टार कसं पाहिजे होता, 6 कोनवाला स्टार पाहिजे होता मित्रांनो. या ठिकाणी 4 वालाच स्टार आहे. ओके, हा स्टार आपल्याला नको होता. त्यानंतर बघा ही डायग्राम आलेली आहे मित्रांनो आणि बॉक्स पण या ठिकाणी आलेला आहे आणि स्टार पण आलेला आहे मित्रांनो 6 कोनवाला. ओके, म्हणजे तुमची करेक्ट ऑप्शन काय असेल मित्रांनो, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पण साईन दिलेले आहेत आणि आपल्याला या पदावलीचे मूल्य शोधायचे आहेत. बघा 12 आहे, त्यानंतर 5 आहे, 42 आहे, 3 आहे आणि त्यानंतर 14 आहे. ओके, तर बघा अँडचा अर्थ काय होतं मित्रांनो, अँडचा अर्थ गुणाकार होतं. ओके, गुणाकार या ठिकाणी ठेवू. त्यानंतर डॉलरचा अर्थ काय होतं, वजाबाकी होतं. ओके, डॉलर या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी वजाबाकी घेणार. त्यानंतर हॅशचा अर्थ काय होतं मित्रांनो, बघा हॅशचा अर्थ भागाकार आहे. ओके, तर या ठिकाणी भागाकार येईल. त्यानंतर ॲट द रेटचा अर्थ काय होईल, बेरीज होईल. ओके, बेरीज. आता हे सॉल्व करा. आधी आपण भागाकार सॉल्व करणार. ओके, तर बघा 3 42 म्हणजेच किती होतील मित्रांनो, 14 तरी 42 होतात. त्यानंतर बघा गुणाकार 12 म्हणजे 60 होतात. ओके, 60 मायनस 14 आणि प्लस 14 होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी मायनस प्लस कटेल मित्रांनो, तुमचं आन्सर किती येईल, 60 येईल. ओके, या पदावलीचे मूल्य किती असेल मित्रांनो, 60 असेल. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा पुन्हा आपल्याला या ठिकाणी मालिका पूर्ण करायची आहे. ओके, आणि असा क्वेश्चन आल्यावर आपण काय करतो, आधी पूर्ण मोजून घेतो. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहेत मित्रांनो. म्हणजे आपण 5-5चे ग्रुप बनवू शकतो. ओके, तर बघा आधी आपण ग्रुप बनवणार. एन व्ही आहे, त्यानंतर ब्लँक आहे, टी आहे, त्यानंतर व्ही आहे. ओके, त्यानंतर बघा इथपर्यंत झालं. त्यानंतर ब्लँक आलेली आहे. ओके, ब्लँक आलेली आहे, व्ही, त्यानंतर ब्लँक आहे आणि या ठिकाणी यू आणि व्ही आहे. ओके, त्यानंतर बघा इथपर्यंत झालं मित्रांनो. त्यानंतर एन, ओके, एन आलेला आहे, ब्लँक यस आणि त्यानंतर ब्लँक व्ही आहे. ओके, म्हणजे इथपर्यंत तुमचं झालं. त्यानंतर बघा ब्लँक व्ही यस. ओके, त्यानंतर ब्लँक आणि या ठिकाणी व्ही आहे. बघा मित्रांनो ओव्हरऑल जर हा लॉजिक बघितलं या ठिकाणी, तर एन या ठिकाणी येईल मित्रांनो. एनची लाईन कोणती असेल, ही असेल. ओके, त्यानंतर व्हीची लाईन ही असेल, एसची लाईन ही असेल मित्रांनो. पण या ठिकाणी टी इथं आलेला आहे, त्यानंतर यू आलेला आहे मित्रांनो. पण हा जर क्रम बघितला आपण, टी यू या ठिकाणी व्ही येऊ शकतं. ओके, या ठिकाणी व्ही येऊ शकतं आणि या ठिकाणी डब्ल्यू येऊ शकतं मित्रांनो. ओके, म्हणजे हा जो क्रम असेल मित्रांनो हा वाढता क्रम असेल. त्यानंतर जर बघितलं व्ही या ठिकाणी किती म्हणजे काय असेल, व्ही असेल. ओके, तर आता बघा मित्रांनो आपण ब्लँक भरून बघू. ओके, या ठिकाणी काय असेल मित्रांनो, पहिल्या ब्लँकमध्ये यस असेल कारण ही यसची लाईन आहे. ओके, त्यानंतर दुसरी ब्लँक एनची असेल. ओके, एनची असेल कारण ही एनची लाईन आलेली आहे. त्यानंतर तिसरी ब्लँक यसची असेल. ओके, त्यानंतर बघा चौथी ब्लँक व्हीची असेल. ओके, आणि व्ही नंतर या ठिकाणी व्ही नंतरची ब्लँक ही आहे मित्रांनो, म्हणजे टी यू आणि या ठिकाणी व्ही येईल. ओके, कारण हा वाढता क्रम आहे अल्फाबेटनुसार आणि या ठिकाणी डब्ल्यू येईल. ओके, तर बघा व्ही नंतरची ब्लँक ही आहे मित्रांनो, या ठिकाणी एन येईल. ओके, म्हणजेच तुम्हाला पहिले काय मिळत आहे, यस एन यस. ओके, बघा यस एन यस कुठं आहे, यस एन यस या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण आहे. ओके, त्यानंतर बघा व्ही व्ही एन. ओके, त्यानंतर बघा व्ही व्ही एन या ठिकाणी आहे मित्रांनो, हा ऑप्शन कॅन्सल होईल. ओके, म्हणजेच तुमचं व्ही व्ही एन डब्ल्यू. ओके, व्ही व्ही एन डब्ल्यू. ओके, तुमचं दुसरं ऑप्शन काय असेल मित्रांनो, करेक्ट असेल. ओके,
दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी वनरक्षकचे 15 क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. जर हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल मित्रांनो, हेल्पफुल जर वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा. ओके, लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करा. चला, धन्यवाद.